काकडेने सोमवारी आमच्या घरी बैलाचा व्यवहार केला होता. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी जी उरलेली रक्कम आहे ती न्यायला बोलावली होती. त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सरांना अगोदर त्यांनी दुपारी बोलवलं होतं, पण त्यांनी काही ती रक्कम दिली नाही. तर ते म्हणले स्टॅम्प पेपरवरती सही करा. तर सर बोलले की तर रक्कम दिल्याशिवाय मी स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी थोडं बाहेर येऊन सरांना धमकावलं, आमच्या घरून आमच्यावर सही करता का. तिथून सर निघून आले. त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी आम्हाला स्वतःहून फोन केला की सर तुम्ही आमच्या निवासस्थानी या निंबूतमध्ये, मी तुम्हाला काय असेल ती रक्कम उरलेली देतो. तर त्यांनी आम्हाला संध्याकाळी 9 वाजता तिथं बोलवलं त्यांच्या निवासस्थानी. तरी पण आम्ही लोणमधून माघारी यायचं म्हणलं, आम्ही संध्याकाळी नको म्हणलं. तर त्यांनी स्वतःहून परत फोन केला की सर या तुम्ही, काय असेल ते आपण मिटवू. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली. तर सर परत काय बोलले, तुम्ही जेवढी रक्कम दिली ती तुम्ही माघारी घ्या, नसेल तुम्हाला त्याची तर आमचा वाला रिटर्न माघारी करा. तेवढं बोलून त्यांना राग आला. त्यांनी दोन फोन केले. कोण खाली माणसं थांबलेली त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती, आणि एक जणांना फोन केला, भाव होता, भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं, ये रे हा लय आगाऊपणा करतोय. तर आम्ही काय म्हणलं, आम्हाला हा वाद घालायचा नाही भैया, तुम्ही उद्या पैसे द्या 11-12 वाजेपर्यंत. भैया पण म्हणले हो देतो तुम्हाला उद्या 11-12 वाजेपर्यंत या तुम्ही. तिथून आम्ही गाडीपाशी गेलो. तेवढ्यात त्यांचा भाऊ तिकडून आला पळत, आणि ती माणसं पण आली आलती ना मारण्यासाठी. ते आले. मी दरवाजा उघडून पलीकडच्या साईडला सर गाडीत बसेपर्यंत त्यांचा भैया ना जशी दिसले त्यांचा भाव आलाय तिकडून, तो पण भैया पळत आले आणि सरांच्या अंगावर पाठी घेऊन तोपर्यंत त्यांच्या भावानी ती पिस्तूल होती ती डायरेक्ट सरांच्या डोक्यावर गोळी घातली. माझ्या मुलीसमोर माझ्यासमोर त्यांनी खूप मोठा अन्याय केला. मला न्याय भेटलाच पाहिजे. आज माणूस इथे नाही आहे, पण तो काकड्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे, परत गाडीत शिक्षा झालीच पाहिजे. त्यांनी साधा हात पण लावला नाही त्यांना उचलताना. गाडीत पास होताना त्यांनी पाठीमागून लाथाने ढकलले त्यांना आतमध्ये गाडीत. त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. काकड्यांची जी फॅमिली ना ती राजकारणी दबाव खाली, त्याच्यामुळे ते आमच्या राज्यात दबाव आणत आहेत. आणि माझी महाराष्ट्रातील गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष दिलं पाहिजे. कारण की मला व माझ्या मुलीसमोर त्यांनी तिच्या वडिलांना गोळी घातलेली आहे. त्याच्यामुळं आमच्या पण जीवाला धोका आहे त्यांच्यापासून. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी थोड्याच्यात लक्ष दिलं पाहिजे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, सरांवरती गोळीबार झाला, त्यावेळेस सरांच्या हातात एक बॅग होती, त्याच्यामध्ये थोडेफार पैसे व माझा गळ्यातला 6 तोळ्याचा घंटे आणि मोबाईल त्या बॅग मध्ये. तेव्हा जशी सरांना गोळी लागली तशी सर खाली पडले. ती बॅग तिथंच पडलेली आहे. आम्ही सरांना उचलून गाडीत टाकून दवाखान्यात नाही, परत आम्ही त्यांना विचारलं बॅग आहे का, तर ती बॅग गायब झाली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं बॅग वगैरे काही नव्हती, पण ती बॅग सरांच्या हातातच होती. कारण की बाळ माझ्याजवळ होतं, सरांनी ती बॅग घेतली होती, त्याच्यामुळे ती बॅग सरांच्या हातातून तिथंच पडलेली आहे. माझे नाव अभिजित एकनाथ निंबाळकर, रणजित निंबाळकर सरांचा लहान भाऊ आहे मी. जो काल प्रकरण झालं, माझ्या भावाचा जो खून केला यांना, पाठीमागे हल्ला करून एकट्याला निवांत बोलवून ज्यांना गौतम काकडेने जो काय कट कारस्थान केलं, याबद्दल महाराष्ट्र शासन आणि देशाचे आपले गृहमंत्री यांना एकच निवेदन करतो की यामध्ये राजकीय पक्षाचा दबाव येत आहे. त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे, एवढीच मी विनंती करतो. आम्हाला जर न्याय लवकर नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयाच्या समोर येऊन आंदोलन करू. आम्हाला मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही राहणार. आमच्या कुटुंबाचा धोका अजूनही टळलेला नाही. आमच्या कुटुंबाला पूर्णपणे त्यांच्यापासून पूर्ण धोका आहे. आणि जर असं काही झालंच तर मंत्रालयासमोर येऊन आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही. गुरुवारी जो प्रकार घडला, गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर सरांवर जो प्राणघातक हल्ला केला, त्या हल्ल्याचा निषेध करतो. त्यांनी जो कटकारस्थान रचून जो हल्ला केला, त्या हल्ल्यात रणजित निंबाळकर सरांचा मृत्यू झाला. आमची मागणी एवढीच आहे की रणजित निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे. कारण त्या माणसामुळे हजारो असंख्य पोरांचा शिक्षण वगैरे सर्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना न्याय भेटलाच पाहिजे. आणि गौतम काकडे याला जर शिक्षा नाही झाली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या घरापाशी जाऊन आम्ही आंदोलन करणार. आणि जोपर्यंत त्याला नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि आंदोलन करत राहणार. कारण गौतम काकडेला राजकीय दबावपोटी त्याच्यावर त्याला अटक करत नाहीये. आणि त्याच्या राजकीय कारकिर्दी, त्याचे जे राजकीय लोक आहेत, त्याचे वजन आहेत,
त्या वजनापोटी त्याला कोणी हात लावत नाहीये, त्याला लपवायचा प्रयत्न करतात, त्याला साथ देण्याचा प्रयत्न करतात. त्याला जर असं केलं आणि आमच्या कुटुंबाचा अन्याय झाला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या घरापाशी जाऊन आम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार, पेट्रोल जाळून घ्यायचा प्रयत्न करणार. आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब, तुम्हाला अजितदादा पवार, तुम्ही बारामतीचे, त्यांच्या घरापाशी तुम्ही राहता, तुमचा त्यांचा संबंधही चांगले, हे पण आम्हाला माहिती. तर त्यांना नाही भेटला तर आमचे सगळे कुटुंब उद्या त्यांच्या पोलीस स्टेशन पाशी जाऊन आंदोलन करणार आणि तुमच्या घरी सुद्धा येऊन आम्ही आंदोलन करणार. आणि गौतम काकडे, त्याचा भाऊ कोण असेल तो, आणि त्याचा बाप आणि त्याची फॅमिली सगळे आम्हाला पोलीस स्टेशनला पाहिजे. आज 3 दिवस झालेत. उद्या जर 2 दिवसांनी गौतम काकडेला आणि त्याच्या सर्व कुटुंबाला अटक जर नाही केली तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या मंत्रालयाच्या घरावर मुंबईला, तिथं त्यांच्या मुंबईच्या, बारामतीच्या आणि नागपूरच्या घरावर तिथं वेढा टाकून आम्ही सर्व सर्जा सुंदर फॅन्स क्लब, रणजित निंबाळकर सरांचे सगळे आणि आमचे तावडे ग्रामस्थांचे आणि फलटणचे सर्व जर आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन ते आंदोलन करणार. वेळ प्रसंगी आम्हाला उपोषण सुद्धा करायला तयार आहे आम्ही, पण त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही. आम्हाला आमची एवढीच विनंती तुम्हाला की तुम्ही कुठल्याही राजकीय दबावपोटी, जे आमच्या कानावर आता खबर येते की त्याला राजकीय दबावपोटी त्याला अटक करत नाहीये, तुम्ही पोलीस स्टेशनवर तुमचे फोन गेलेत, त्याला आता 3 दिवस झालेत, असं बी नाही कारण तो इथं राहतो बारामतीला. त्यांचे पोलीस स्टेशन सगळे, पोलीस स्टेशनची जी लोक आहेत ती सगळी त्यांच्या तिथली आहेत, त्याला सगळं उठणं बसणं सगळं माहिती त्यांना. गौतम काकडेचं उठणं बसणं झोपणं कुठं राहतो काय राहतो, तरी 2-3 दिवस त्याला अटक होत नाही. याचा अर्थ 100% त्याच्या मागं राजकीय हात आहे का, तर आहेच. त्यामुळे आम्हाला एवढंच विनंती करतो आम्ही की गौतम काकडेला जर 2 दिवसात नाही पकडलं तर आम्ही त्याच्या घरालाही वेळा टाकणार आणि पोलीस स्टेशनलाही परत वेळा टाकणार. आम्ही जी लढाई लढणार आहे ही आम्ही आमच्या कायद्याने लढाई लढणार आहे. कुणालाही मारणार नाही, कुठेही काठी वाजणार नाही, दगड होणार नाही, काय होणार नाही. आम्हाला आमचा हक्क आणि आम्हाला आमचा जो न्याय भेटला पाहिजे तो आम्हाला कायद्यानेच भेटला पाहिजे. आम्ही अजिबात कायदा हातात घेणार नाही आणि ती वेळी तुम्ही आम्हाला आणून देऊ नका. जर आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणून दिली तर त्याला सर्वस्वी जबाबदार एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबच असतील. तर आमची तुम्हाला आमच्या कुटुंबातून, निंबाळकर कुटुंबाकडून, जाधव कुटुंबाकडून, ज्ञानज्योती करिअर अकॅडमीकडून आणि बैलगाडा संघटना, रणजित निंबाळकर सरांच्या सर्व मित्रांकडून एक एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि प्लीज आम्हाला न्याय मिळावा. कारण ही 9 महिन्याची पोरगी आहे त्यांची. या 9 महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी गोळी झाडली म्हणजे गौतम काकडे आणि त्याचा भाऊ हा किती निर्लज्ज आणि किती नराधमी असेल, किती क्रूर असेल. फक्त ह्यो दिसायला भोळा दिसतो आपल्याला, पण 9 महिन्याची मुलगी आणि तिची बायको, याचा बायको समोर तो गोळी झाडत असेल तर ह्यो 100% हिजड्याची अवलाद आहे. हे 100% आहे. कारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपण आपल्या फॅमिली सोबत असताना किंवा आपण आपल्या घरी असताना किंवा घरच्यांसोबत असणारा कुणावर हात उचलायचा नाही, हे शिवाजी महाराजांची आपल्याला संस्कृती आहे. परस्त्री माते समान मानणं आपण शिवरायांकडून शिकलोय. अशा शिवरायांच्या भूमीत तुम्ही जर आया बहिणींसमोर एखाद्याला गोळी झाडत असाल, एखाद्याला लाथाबुक्क्यांनी काट्याने मारत असाल, ते बी तुम्ही 5-6 जण बोलून, 7-8 जण बोलून, ते बी तिच्या फॅमिलीला तिथं बोलून तुम्ही असं करत असाल तर हे किती क्रूरपणा आहे हे लक्षात ठेवावं. आणि ही मुलगी 9 महिन्याची मुलगी आहे. आता हिला कोण सांभाळणार, हिचं काय करणार, काय होणार हा. त्यामुळे आम्हाला विनंती करतो आम्ही की ही जी घटना झाली ती अगदी दुर्दैवी झाली. आम्हाला कायद्याने ही लढाई लढायची आणि कायद्याने तुम्ही आमच्या सोबत राहून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. गौतम काकडे, त्याचा भाऊ शहाजी काकडे, त्याचे वडील शहाजी काकडे आणि त्याचा भाऊ कोण असेल तो गौरव काकडे आणि त्याची फॅमिली सुद्धा त्याची इन्व्हॉल्व येतात. ह्याचा अर्थ कारण तिथं आतमध्ये गेल्या, तिथं आतमध्ये सगळं चालू आहे, त्या फॅमिलीला सगळं माहिती ते चालू आहे. त्याची फॅमिली तिथं आली नाही म्हणजे सगळं त्यांनी ठरवून केलेलं आहे, सर्व ठरवून केले. त्यांच्या फॅमिली सकट सगळ्यांना अटक होऊन सगळ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच आम्हाला, आमच्या कुटुंबाला, रणजित सरांच्या सर्व मित्र परिवाराला न्याय मिळेल. हीच आमची तुम्हाला विनंती.